इयत्ता 10वी, विषय मराठी. 3. आजी कुटुंबाची अगदी स्वाध्याय. तर व्हिडिओवरती नवीन असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला एकदा सबस्क्राईब नक्की करून द्या, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण इयत्ता 10वीचे स्वाध्याय आपल्या चॅनल मास्टर तन्मय शिंदेवरती बघायला मिळून जातील. प्रश्न पहिला. पाठात आलेल्या खेळांचे वर्गीकरण करा. बैठे खेळ, चिंचोके, गजगे, खापरांच्या भिंगऱ्या, जिबल्या, मुंगळा. मैदानी खेळ, विटी दांडू, भोवरे, गोटे. प्रश्न 2. खालील मुद्द्यांच्या आधारे आजीचे शब्दचित्र रेखाटा. आजी, आजीचे दिसणे, आजीचे राहणीमान, आजीची शिस्त. उत्तर आहे आजीचे दिसणे. आजीला 5.5 फूट उंची लाभली होती. तिचा वर्ण गोरा होता. उन्हाळ्यामुळे तिची त्वचा काळपटी होती. आजीच्या वयाची माणसे कमरेत वाकत, त्यामुळे चालताना काठी घ्यावी लागते. पण आजी अजूनही ताठ कण्याने चालत होती. अजूनही तिचे सगळे दात शाबूत होते. डोक्यावरचे सगळे केस पिकले होते. आजीचे राहणीमान त्या काळात पिकले लुगडे उच्च राहणीमानाचे लक्ष होते. हिरव्या व लाल रंगांची नऊवारी इरकली लुगडे व अंगात चोळी हा तिचा पेहराव असे. कपाळाचे गोंदण दिसू नये म्हणून त्यावरती बुक्का लावी. ती नेहमी नाली कोठल्या जुन्या वळणाच्या वाहण्या वापरत असे. आजीची शिस्त. आजीची शिस्त कडक होती. सगळ्यांना सगळी कामे करता आली पाहिजे असा तिचा एकटा होता. तिने कामाची वाटणी केली होती. ती कामे आजी सर्व सुनांना आलटून पालटून करायला लावी. दुपारच्या कामाचेही तिने नियोजन केले असे. सुनांनी मुलांना बाबतीचे आपाप परभाव करू नये म्हणून मुलांना खाऊ पिऊ घालताना आजीचा सक्त पहारा असे. गल्लीतल्या बायका दुपारी गप्पा गोष्टी येत असत. त्यावेळी ती बायकांना सांगितलेल्या गोष्टीची शहानिशा करीत असे. प्रश्न 3. विरुद्धार्थी शब्दांच्या योग्य जोड्या जुळवा. गट. 1. आळस. 2. आदर. 3. व्यवस्था. 4. आपुलकी. ब गट. अनास्थ. आ. दुरावा. इ. उत्साह. इ. नामदार. तर आळसची ही पहिली जोडी आहे तर ती आहे उत्साह. 2. आदरची जोडी आहे अनादर. 3. अनास्थाची जोडी आहे अनास्था. 4. आपुलकीची जोडी आहे दुरावा. 4. खालील वाक्यातील वाक्प्रचार शोधून अधोरेखित करा. सहलीच्या वेळी शिस्तभंग होऊ नये याच्याकडे शिक्षकांचे कटाक्ष असतो. तर उत्तर आहे कटाक्ष असतो. 2 व्यक्तींतील संवादाच्या तिसऱ्या व्यक्तीने कानोसा घेणे. तर उत्तर आहे कानोसा घेणे. कारण नसताना हुकूमत गाजवणाऱ्या व्यक्ती इतरांच्या नजरेत उतरतात. उत्तर आहे हुकूमत गाजवणे नजरेत उतरतात. 5. कंसातील विषयांचा योग्य ठिकाणी वापर करून वाक्य पुन्हा लिहा. 1. समुद्रकिनारी आमची सहल गेली होती. आ. खूप दिवसानंतर मैत्रिणी पाहू राजश्री आनंद द्विगुण झाला. इ. विजय अजयपेक्षा अधिक चप्पळ आहे. इ. रवीला टिंब आंबट कैऱ्या खायला खूप आवडत. उ. मला गाणी ऐकायची खूप आवड आहे. उ. राजू कबड्डी छान खेळत होता, परंतु त्याचा पाय अचानक मुरगळल्यामुळे तो बाद झाला.
व्हिडिओ लाईक करून चॅनलला एकदा सबस्क्राईब नक्की. प्रश्न 6. खालील शब्दांचे 2 स्वतंत्र अर्थ लिहून चौकटी पूर्ण करा. वर, वरची बाजू. नवरा, ग्रह, ग्रहच आहे तारा आणि दुसरा समज. काठ, काठचं आहे. किनारा आणि दुसरा शब्द आहे लुगड्याची किनार. अभंग, अभंगच आहे न भंगणारे आणि दुसरा आहे एक छंद. प्रश्न 7. सोमत. आमची डाळ म्हणजे गावाचं वर्तमान होतं. या वाक्याचा तुम्हाला कळलेला अर्थ लिहा. याचे उत्तर आहे आगळ्या कादंबरीच्या नायकाची आजी ही त्याच्या घराची ससी होती. घराच्या तिचा वाचक होता. घराबाहेर तिची शब्दमान होता. दुपारपर्यंत सर्व कामे नियोजन करून आजी ढाळचे याची. गल्लीतल्या बायकां काही जमावायच्या. निवडी करता करता गप्पा व्हायच्या. अनेक बातम्या गुपित उघड व्हायच्या. सगळ्या जणी बातम्यावर चर्चा करीत. त्यातून बातम्यांची शहानिशा व्हायची. तुलना करा. साम्य लिहा. आगळ वाड्याचे कवच, आजी कुटुंबाचे संरक्षण. तर याचे उत्तर आहे आगळ म्हणजे उंची रुंदीला 9 इंच आणि लांबीला 6 फूट असा भक्कम सावगरी वासा. एकदा आगळ लावली की चोऱ्या मोऱ्याचे होणे किंवा दरोडे पडणे शक्यच नसे. त्यामुळेच काही आगळ म्हणजे वाड्याला संरक्षणाचे एक भरभक्कम कवच लाभले होते. प्रस्तुत उत्तराची आजी भूमिका ही अगदी याच प्रकारची आहे. आजीमुळे कुटुंबात व्यवस्था नांदत होती. सुना आपसात हे भेदभाव करू शकत नव्हत्या. आपली कामे दुसरीवर ढकलू शकत नव्हत्या. सर्व कामे प्रत्येकाला करावी लागत. या वातावरणामुळे कोणावर अन्याय होत नव्हता. कोणालाही तत्कार करायला वावच राहत नसे. आजीमुळे प्रत्येकाला भरभक्कम संरक्षण मिळत होते. हे संरक्षण आगळे इतकेच भक्कम होते. पाठात चित्रात आलेल्या एकत्र कुटुंब पद्धतीबाबतचे तुमचे विचार स्पष्ट करा. या पाठात ग्रामीण भागातील मागील पिढीचे चित्रण आले आहे. त्या काळातील हे सर्व एकत्र कुटुंब होते. आजी ही कुटुंब प्रमुख होती. कुटुंबाच्या सर्व बाबीवर, सर्व व्यक्तींवर आजीचा सत्ता चालत असे. कोणी कोणतीही कामे कधी व कशी करावी हे आजी ठरवत असे. या पद्धतीमुळे कुटुंबातील सर्व व्यवहारांना एकसूत्रीपणा येतो आणि कामे सुरळीत पार पडतात. याचा कुटुंबालाच फायदा होतो हे खरं आहे. पण या पद्धतीमध्ये कोणालाही स्वातंत्र्य राहत नाही. सुनांना साधा चहा सुद्धा करून पिण्याची मोकळी नव्हती. म्हणजे कोणालाही जरासुद्धा मजा करण्याची परवानगी नव्हती. याचाच अर्थ कुटुंबातल्या सदस्यांना जीवनातील लहान सहान आनंदसुद्धा घेता येत नव्हता. त्यातही स्त्रियांना तर पूर्वपारतंत्र्यच राहावे लागे. ही चांगली स्थिती अजिबात नाही. आधुनिक काळात म्हणूनच एकत्र कुटुंब पद्धती टिकली नाही. पाठाच्या शीर्षकाची समर्पकता थोडक्यात स्पष्ट करा. उत्तर आहे ग्रामीण भागात पूर्वी घराभोवती एक भली मोठी मजबूत भिंत बांधली जाई. भिंतीवर एक मजबूतदार असे, त्याला कायकडे असत. शिवाय एक भली भक्कम आगळ असलेली असे. एक ही आगळ लावली की घर पूर्णपणे बंद होत असे. घरातील कोणीही बाहेर जाऊ शकत नसे किंवा कोणी बाहेर आत येऊ शकत नसे. घरावर कोणालाही हल्ला होणे शक्य नसे. यामुळे घर पूर्वीपेक्षा सुरक्षित होई.
म्हणून ग्रामीण जीवनात या आगळीला एक महत्त्वपूर्ण स्थान लाभले होते. पाठाच्या शीर्षकावरून असे दिसते की त्या कुटुंबातील आजी ही त्या कुटुंबातली एक प्रकारे आगळ होती. तिच्या दारामुळे कुटुंबाचे सर्व व्यवहार सुरळीत चालत असत. कुटुंबाला आपोआप पूर्ण संरक्षण लाभायचे. घराचे आगळ लावल्यावर आतल्या माणसांना बाहेर जाता येत नसे, म्हणजे त्यावर बंधने येत. त्याचप्रमाणे आजी नियंत्रणामुळे कुटुंबातील व्यक्तींवर बंधने येत. या बंधनाचा एक चांगला फायदा होईल. कुटुंबातील कोणीही गैरवर्तन करू शकत नसे, त्यामुळे कुटुंबाचे व्यवहार कोलमडून पडत नसत. कुटुंबाला अंतर्गत व ब्राह्म असे दोन्ही अंगांना संरक्षण मिळेल. म्हणून आजी कुटुंबाची आगळ हे शीर्षक अत्यंत समर्पक आहे.